नमस्कार. माझे नाव अक्षय प्रशांत कानविंदे, राहणार सावंतवाडी. या काव्यवाचन स्पर्धेच्या निमित्ताने विषयाला अनुसरून मी माझी एक कविता सादर करतो, जी मालवणी बोलीभाषेमध्ये आहे. माझ्या कवितेचे नाव आहे बाप्पा इलो स्वप्नात. सुरुवात करतो. चौथीच्या आदल्या राती बाप्पा इलो माझ्या स्वप्नात. चौथीच्या आदल्या राती बाप्पा इलो माझ्या स्वप्नात. म्हणालो, पूर्वीसारखी मजा आता काय रवाक नाही सणाक. मी म्हटले काय रे देवा काय झाला. आमची श्रद्धा तर हा ना खरी. मोदक खाऊ उकडीचे तुका मात्र येऊकच वया आमच्या घरी. मग बाप्पा म्हणालो, आताची तुमची श्रद्धा वगैरे काय खरी नाही. फक्त स्टोरी, स्टेटस, रील्स, त्यामध्ये भक्तिभाव नाही. पावसान भिजायची मातीपूर्वी आणि मी घडायचंय. आता फक्त प्लॅस्टर, फायबर पाण्यात बुडायल्या तरी मी नाही इरगाळणे. आधीच त्या मूर्तीत माझा जीव रवत नाही, त्यात तुम्ही बाहेर फटाके लायतात. डीजे आणि हिडीस गाण्यांवर माझ्या समोर खुळ्यासारखे नाचतात. तुमचा ह्या वागणा काय माका रुचत नाही. परंपरेमध्ये देखील विज्ञान दडलेला ह्या तुमका कसा काय पटत नाही. मी काय माझ्या भक्तांवर रागवत, पण तुमचीच पापा तुमका नडतत. तुम्ही दितात जेव्हा इतरांका त्रास, तेव्हाच विनाशकारी प्रकोप घडतात. मग बाप्पा म्हणता की तुमका एक कळत कसा नाही की मी आणि निसर्ग काय वेगळो नाही. ह्यो सण म्हणजे फक्त मजा नाही, तर सुखी जगण्याचो मूलमंत्र आहे. तो कसा तर आता बघा. तुम्ही पूजा माझी नाही करणार तर मातीयेची करतात. नैवेद्य फक्त निमित्त मात्र, रानभाजे पौष्टिक म्हणान खातात. फुगड्यांमुळे बायकांचो शारीरिक व्यायाम जाता आणि भजनामुळे मन आणि घर प्रसन्न रवता. लहान मुलांका गोडधोड खाव आणि कलाकारांका गावता काम. पारंपरिकतेने उत्सव साजरो करा आणि घ्या मुखी हरिना. मग बाप्पा म्हणता की माका नको असतात हे दागिने, ही पैशाची उधळण. त्यापेक्षा गरजवंतांका करा तुम्ही सरळ हाताने मदत. आणि हो, कुठच्याही राजाच्या गर्दीत जीव घुसमटू देऊ नका. त्यापेक्षा निसर्गाच्या खुशीत थोडासा विसावा घ्या. मग बाप्पा म्हणता की मीही नाचीन मग आनंदान टाळ मृदुंगाच्या तालावर. तुमच्या वांगडा मीही नाचीन मग टाळ मृदुंगाच्या तालावर आणि दरवर्षी मोठ्या आनंदाने येईन याच चौथीच्या मुहूर्तावर. धन्यवाद.